नमस्कार, मी आशा आशिष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज गौरी गणपतीचं विसर्जन आहे. त्या निमित्ताने आज आपल्याला बनवायचा आहे आंबट डाळीचा प्रसाद. ही प्रथा 87 पासून मी चालू केलेली आहे. ते मी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. त्यासाठी आपण 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती भिजून 4-5 तास ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच अद्रक आणि 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 1 लिंबू कट करून घ्यायचा आहे. आणि भिजलेली डाळ मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर घालून तुम्हाला ते पिसून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आणि जास्त पण मोठं ठेवायचं नाही. अशा प्रकारे तुम्हाला ते पिसून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. पहिले मोहरी टाकायची, मोहरी तडतडून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते पिसलेले धनिया टाकायचं आहे फोडणीसाठी थोडा, कारण फोडणीमध्ये धनिया टाकलं तर अजून त्याची खुशबू खूप सुंदर येते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण केलेलं डाळ पिसलेले त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. लिंबू पिळून चांगलं परतून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला तुम्हाला चांगलं झाकून ठेवायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि 5 ते 10 मिनटं तुम्हाला चांगलं ते झाकून ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर परत थोडंसं हलकंसं पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत 10 मिनटं चांगलं तुम्हाला ते कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. आणि आपण हे करताना पण मध्यम गॅस ते कमी गॅसवरतीच करायचं आहे, कारण ते डाळ कडक व्हायची जास्त शक्यता असते. अशाच प्रकारे हे आंबट डाळ तयार झालेली आहे. गणपतीच्या विसर्जना दिवशी ही डाळ बनवतात. हे आम्ही एअरफोर्समध्ये असताना आमच्याकडे हे बनत होते आणि आमचा सार्वजनिक गणपती होता तेव्हा हा प्रसाद बनायचा. अशा प्रकारे मी आंबट डाळीचा प्रसाद बनवलेला आहे. डिटेल रेसिपी तुम्हाला त्रिकोणी बटनावरती जाऊन तुम्ही क्लिक करा. चला, तिथे तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आता याच्यावरती मी थोडं शिजण्यासाठी थोडंसं पाणी शितोडा दिलेला आहे पाण्याचा आणि झाकून ठेवलेले आहे. आता हे 5 ते 10 मिनटं चांगले झाकून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आपण ते थोडी धनिया त्याच्यावरती गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे. दिसायला पण खूप सुंदर आणि खायला पण खूप चवदार टेस्टी अशी आंबट डाळ लागते. आणि आपण गणपती बाप्पाला मोदक खाऊन असं 10 दिवस मोदक खाऊ घालतो. मग त्याच्यामुळं शेवटी जाताना थोडंसं तरी काय आंबट गोड तिखट म्हणून हा प्रसाद केला जातो. अशा प्रकारे मी आंबट डाळीचा प्रसाद केलेला आहे. तुम्ही करा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा. चला, बाय. पुन्हा भेटू.